बोला काय होतं शांत बस. मीडियावरचे सगळे खाली उतरा, मीडियाच्या स्टेजवरून सगळे खाली उतरा. सरकारने काय केलं मला नाही का. त्यांनी काल परवानगी दिली, आज दिली, आणखी आता उद्याची दिली. माझं म्हणणं आहे हे आपले बंगाल खेळ खेळण्यापेक्षा असले डाव खेळावं सरकारने आणि मराठ्याला आरक्षण देऊन टाकावं. आणि मराठ्यांच्या मनात जिंकणं गरजेचं आहे. सकाळी पण तेच सांगितलं, आता पण तेच सांगा. अशी योग्य संधी सरकारला आता सध्या गोरगरीब मराठ्यांचा मन जिंकायची योग्य वेळ. सरकारला सगळे विसरतील पण गोरगरीब मराठी कधी सरकारला विसरणार. जर गोरगरिबांच्या लेकरांचं आरक्षण केलं, त्यांना आयुष्याची जर रोजीरोटी मिळाली, तुमचा आमदार तुम्हाला विसरण, तुमचा मंत्री तुम्हाला विसरण, तुमचा पदाधिकारी तुम्हाला विसरण, पण मरेपर्यंत माझा गरीब करोडो मराठा तुम्हाला विसरणार नाहीये. म्हणून एक एक दिवस मुदतवाढ देण्यापेक्षा उपोषणाला तुम्ही एक एक दिवस दिली तरी उपोषण मागण्याची मंजुरी उत्तर होणार. आणि तुम्ही कायमस्वरूपी दिली तरी पण हे उपोषण मागण्याची अंमलबजावणी उत्तर होणार. तर मग नाटकच खेळायची, आजची द्यायची, उद्याची द्यायची, उद्याची द्यायची. सिद्ध झालं सरकारच्या हातात हे परवानगी देणे. तसं दुसरं सुद्धा खरं आहे, सरकारच्याच हातात हे आंदोलन मोडायचं का परवानगी द्यायची हे पण सरकारच्याच हातात. का मला गोळ्या घालून मारायचं हे पण सरकारच्याच हातात. पोरं रस्त्याने अडवायचे हे पण सरकारच्याच हातात. का सोडायचं, तुम्ही जर त्यांना त्रास नाही दिला तर पोरं पण काय नाही करी. मुंबईतली परिस्थिती अशी आहे जणू जसं पोलीस बंदा वाढाव घेतो तसं आमच्याही माहिती आहे. इथले सरकारनं त्यांचे लघवीचे त्याचे संघाचे कुलप लावून ते दार बंद केले. पाण्याची परिस्थिती तीच आहे. अशी माहिती मिळाली की दुकानं सुद्धा चहाचे त्याचे वडा जेवणाचे बंद आहेत. म्हणून सीएसटीला जे मोगा बसले होते पोरं त्याच्यामुळे बसले होते. त्याच्यामुळं हे प्रॉब्लेम मोगाचा ते आता ज्यावेळेस ते पोरं इथल्या पोलीस अधिकाऱ्यांनी बांधवांनी सांगितलं तेवढे काढायला सांगा, आपण काढायला सांगितलं लगेच ते निघले सुद्धा. पण त्यांनी ते कारण सांगितले काहीच करू नाही, पाणी प्यायला मुद्दा म्हणजे कदरून जावं मराठी मुंबईत. परत जेवायला मिळू नाही, त्यांना चहा पाणी मिळू नये, त्यांना काही वस्तू मिळू नाही. म्हणून अरे यायला इंग्रजांपेक्षा बेकार झाले तुम्ही. मग त्यांच्यापेक्षा रात्री बेकार झाले. मग तुम्ही पाणी उघडं ठेवणार, संडास बाथरूमचे उघडं ठेवणार. कारण पूर आता हे बघा आले म्हणल्यावर तुमचं काम केलं त्यांनी, तुम्ही आम्हाला परवानगीचं सहकार्य केलं तर आम्ही तुम्हाला रोडवर एकही गाडी लावणार नाही. तुम्ही दिलेल्या मैदानावर पार्किंगला लावू हे आम्ही सहकार्य दिलं, तुम्ही उलट्या बातम्या फिरायला लागले. वारे सरकार, आम्ही सांगितलं मुंबई सगळे जोपर्यंत सहकार्य करणार नव्हते म्हणजे आम्ही महाराष्ट्रात त्यावेळेचा विषय. त्यांनी सांगितलं आम्ही पाय ठेवून देणार नाही तर येऊनच देणार नाही तर. मग मराठ्यांनी ठरवलं मराठ्या घुसले पण जाम केली पण मग सरकारनं पण सहकार्य केलं. मग आपणच सहकार्य केलं पाहिजे. सरकार आडमुठ्यात घुसलं की मराठी आडमुठ्यात घुसले. सरकारने
सहकार्य केलं, परवानगी दिली. पोराने 1 मिनिटात सांगितलं, तुम्ही जी मुंबई जाम केली ती 1 मिनिटात मोकळी करा. वाहनं बाजूला काढून सुरक्षित मैदानावर नेऊन लावा पार्किंगच्या. पोरांनी ते पण केलं. 2-4 घंट्याने, 2 घंट्यात नाही पण 2-4 घंट्याने साहेबांनी येऊन सांगितलं, हो तुम्ही सांगितलेली ते जे आम्ही सांगितले होते ते सगळे पोरांनी वाहनं काढले. काय सहकार्य पाहिजे तुम्हाला आणखी? आणि तुम्ही पाण्याचा बंद करणार, कशाचा बंद करा? मागच्या का बसा रे, मागच्या का बसा राहू ग ओरड तुले. तुम्हाला कळतं का काय? काय कळतं? परिस्थिती सरकारनं जाणून घेणं गरजेचं होतं. पण गरीब इतक्या लांबून आलेत, गरीबाचे लेकर काय त्रास द्यायचा राव त्यांना? एक दिवसाची रडक्यासारखी परवानगी द्यायची. पोराला पाणी नाही मिळाल्यावर मग ते पोटे असे येतं. त्यांचे ते काय चुकी आहेत? तुमच्या गावाला आलो पाहुणे म्हणून असली वागणूक देतात का? तुमच्या आमच्या तिकडे येतात तुम्ही सभा घ्यायला तालुक्यात जिल्ह्यात, अशीच वागणूक देतो का आम्ही? जरी कार्यकर्ता तुमच्या पक्षाचा असला तरी आमच्या मराठ्याचा आहे, तुमच्या शिवसेनेचा असला तरी मराठ्याचा आहे, राष्ट्रवादीचा असला तरी मराठ्याचा आहे, काँग्रेसचा असला तरी मराठ्याचा आहे, बेसरामाचा असला तरी मराठ्याचा आहे. आमचे लोक असल्यावर मग देते का तुम्हाला तिकडे आल्यावर? तुम्ही आम्हाला मुंबईत अशी वागणूक जर दिली ना मुख्यमंत्री साहेब, इथून गेल्यावर मराठ्याच्या पोराच्या डोक्यात हे राहणार आहे. मुंबईत गेल्यावर हाल केले तुमच्या सुद्धा, तुमच्या नेत्याच्या मनात, तुमच्या कार्यकर्त्याच्या मनात सभा होत्या असंच होणार आहे. पण तिकडे बी तुमच्या तिकडे आल्यावर तुम्ही त्रास देणार तर लोक आमच्या तिकडे आल्यावर तुम्हाला त्रास देणार. बदला होणार. कशाला आपल्याला भडक पडायचं? लेकरं लांबून आले, थेंबर पाणी द्यावा, त्यांना एखाद्या बार चटणी भाकर द्यावा. मुंबईत आले म्हणून कदरून जावा म्हणून हाटेला बंद ठुले जाऊन काय धंदा. तुम्ही बघून आले का? छत्र्या नाही, म्हणजे याचं कारण असं आहे, हे बघा, जैन मताला तुम्हाला किंमत द्यावा लागेल. राजकारण्याला ऐकून तुम्हाला जैन मताचं मत काय, एक मतानं लोक काय सांगतात याला सुद्धा किंमत द्यावा लागणार. तुम्ही आम्हाला इथे येऊन सांगणार, गोड गोड बोलणार, तसं काही नाही. मी मोकळा नाही ते ऐकायला. लोकांचं सुद्धा खरं आहे ना. तुमचं खरं आहे नुसतं एकट्याचं, लोकांचं खरं नाही. ही कोणती पद्धत आहे? तुमचा रस्ता मोकळा केला आम्ही, बातम्या फिरवल्या सरकारने, मुंबईत मोकळी करा म्हणलं मी, म्हणजे लोकांना आमच्या गैरसमज पसरला पाहिजे. ते काय चावत आहेत का रस्त्याने चालताना? मराठ्याचे पोरं मुंबईत समजा बघते फिरते, कुणाला शी दिली का? मराठ्याच्या पोरांना कुणाला शी दिली? कोणत्या पॉइंटला गेला असेल, देवबाप्पाच्या दर्शनाला गेला असेल, कुठं काय म्हणते त्याला मला माहित नाही, इकडे समजा चौपाटी काय तरी तिकडे गेला असेल समजा, काय ते काय असं मराठीत पोरग म्हणजे साफ आहे का? चालता चावतो गेला असेल बिचारो. खेड्यातली लेकरू आहे, काय काय पोरं आल्याच्या नंतर बघतेत आजूबाजूला. सभा आला की फक्त सभालाच जाता, खेड्यापाड्यानं आला मंत्री येतात, मुख्यमंत्री येतात, आल्या कुठं जातो का? आज रेस्ट आवडलाच नाही, सगळीकडे खोलीचा वास घेऊन बघा कशी आहे काय आहे. म्हणजे तुमची एकही भावना आणि आमची एकही भावना असं नका करू. तुमच्या दारात आला तुम्ही आम्हाला एक दिवसाची परवानगी द्यायला काय नाव आहे? तसं पाहिलं तर मग परवापासून पोझिशन चालू 27 पासून. 27चा दिवस मला झोप नाही, रात्र झोप नाही. 28चा दिवस झोप नाही, रात्र झोप नाही. 27ला दिवसभर जेवण मिळालं नाही, 28ला मिळालं सकाळी. म्हणजे 27ला सकाळी पण नव्हतं आणि संध्याकाळी पण नव्हतं. निघालो, वाटलं होतं उशिरा निघू, पण इतकी गर्दी झाली तिथं अंतरवालीत, बिना जेवणाचं तसंच निघालं. मला रस्त्याने जेवू नाही, जेवण मिळालं दिवसभर. रात्र इतकी गर्दी होती, तिथून पत्रकार बांधव माझ्या गाडी गेले. मी दुसऱ्याची गाडी ठीक नाही, मुख्यमंत्री बराचसा लागून घेऊन आपल्या गाडी कामा टोक शूटिंग फिटिंग करते ना, करून दे ना. त्याला काय खोटं बोलायचं तेव्हा जे बोलायचं ओपन मीडियाच्या समोर चर्चा करायची, मीडियाच्या समोर
सगळं ओपन. रात्रभर जेवायला नाही मिळालं. 28 सकाळी जेवलो. जे तिथून पुढे वेळ हुकला दुपारी त्याला थोडं गाडीवर बसून जेवलो. ते काय जमलं नाही, जेवता आलं नाही, थोडं जेवलो. म्हणजे 28च्या आणि 28च्या रात्र पण उपाशी आणि जागा बरोबर. भाऊ पत्रकार म्हणतो दोघं तिकडे गाडीतून माझ्या बिचारे ते म्हणले आज स्थिती नाही करायला म्हणले कामाला ओरिजिनल करतो ते का हे कुठे को म्हणाले हे बाबा उपाशीच मागला नाही पत्रकार यांना 2-3 टाइम हाणायची सवय आणि 2-3 बायका जायची सवय गटाला मायामुळे ती आपण गाडीवर करत नाहीत मध्ये करीत नाही. जेवायला मिळाला गेला नाही ते म्हणजे उगाच येते ना आपल्या कारण मी निष्ठेनं करतो, बेगरेपणा नाही करत. मला हे सरकारला सांगायचं. माझ्याच्या पोराची बायको वापरू नका. मुंबईत काही करणार नाही ते. देवबापाच्या दर्शनाला जाते, परत आजोबा मैदान लावायचे, येते पुन्हा येते. काय करणार नाही ते. तुम्ही त्याला चिरी घालू नका. ते काय करणार